बैट्समैन अनिवार्य रहेगा प्लीज कंपलसरी। अगर दोनों टीम का अगर एक्स्ट्रा प्लेयर नहीं आता है तो बैटिंग करने वाली टीम को गेंदों की पेनल्टी और फील्डिंग करने वाली टीम को रनों की पेनल्टी दी जाएगी। हाँ, फील्डिंग करने टीम की 12th में मिस्टर राजू यहाँ पर पहुंच चुके हैं, जिनका नाम है राजू हो जाइए सब बाजू, उनका हमेशा स्लोगन रहा है। वेलकम राजू भाई। और बल्लेबाजी करने वाली टीम जगू दादा आपला 12 खेळाडू पाठवायचा आहे, कंपल्सरी है। देखिए टॉस जीतकर पहले गेंदबाजी का फैसला किया। अगर बात की जाए टीम तारापुर चिंचनी के कप्तान ने मिस्टर रोहित पाटिल और बल्लेबाजी के लिए इनवाइट किया गया इस वक्त सरपाड़ा 11 को। दो बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके, एक तरफ विशाल नजर आएंगे, दूसरी तरफ बल्लेबाजी करने नजर आएंगे मिस्टर देखिए मिलिंद और विशाल, ये दो सलामी बल्लेबाज मैदान के। चले मैच शुरू करिए। इलेवन में पठान ज्यादा वक्त ले, फील्डिंग दोनों सजा लीजिए। चलिए दोनों बल्लेबाज पहुंच चुके हैं, ज्यादा वक्त ना ले। देखिए पहली गेंद गिरी, टाइमर ऑन किया जाएगा और बात की जाए जैसे ही टाइमर ऑन होगा 25 मिनटों का वक्त दिया जाएगा। देखिए पहले वो लेकर आ रहे हैं आसिफ मुछाले, मैन फ्रॉम चिंचनी, एक बेहतरीन खिलाड़ी अंडरम क्रिकेट कि जिन्हें बादशाह कहा जाता है। वो गेंदबाजी पर है, उस स्ट्राइक पर विशाल पाटिल नजर आएंगे। तो दोनों टीम को बहुत बहुत शुभकामनाएं रहेंगी। ओवी ग्रुप के माध्यम से आयोजन की इस टूर्नामेंट की अगर बात करें, एक था यूनिटी कप 2026 की आज की पहली रात और तीसरा मैच तारापुर चिंचनी बनाम सरपाड़ा 11, ये दो टीमों के बीच में खेला जा रहा है। तो पहली उनकी शुरुआत कर रहे हैं आसिफ। पहली गेंद क्लीन बोल्ड, गिलिया बिखेर दी बल्लेबाज मैदान के बाहर। फर्स्ट बॉल, फर्स्ट विकेट गॉन। इट इज ए कंपल्सरी आहे। आता आपला 11 खेळाडू पाठवा, जो शेवटचा बॅट त्याला पाठवायचा आहे, कारण की नावं लिहिणं गरजेचं आहे। दक्षता आपण का प्लीज। ठीक है, नए बल्लेबाज मैदान के थे प्रशांत महाले आए हैं बल्लेबाजी के लिए तीसरे क्रमांक पर। प्रशांत महाले की बात की जाए, बहुत बेहतरीन ये ऑलराउंडर खिलाड़ी हैं। पैरों में इंजरी रहने के बावजूद इस खिलाड़ी ने बहुत क्रिकेट खेला है खैराबाड़ा टीम के लिए। और खैराबाड़ा टीम के एक बेहतरीन ऑलराउंडर खिलाड़ी के नाम से मशहूर है। इस खिलाड़ी की गुणवत्ता को भली भांति जानता हूँ। जब ये बल्लेबाजी के लिए आते हैं तो मैदान के चारों तरफ बल्लेबाजी करते हैं, रिवर्स काफी बढ़िया खेलते हैं, मिड विकेट, मिड ऑन, सिंगल डबल पर काफी निर्भर होते हैं। पैरों में इंजरी होने के बावजूद इस खिलाड़ी ने बहुत क्रिकेट खेला अपनी टीम के लिए। वही खिलाड़ी इस वक्त मैदान के अंदर दबाव होगा। पहली गेंद पर पहला विकेट जरूर आया है ऐसे मुछाले गेंदबाजी के लिए। इस वक्त लेग स्टंप को मिस कर दी, वहां पाने दोनों बाएं खोली है। शाहिद मोमिन सर्द वर्ष दर्शाया गया व्हाइट बॉल, पहला सिंगल यहां पर आया है। देखिए व्हाइट बॉल के साथ खाता खुला है टीम की अगर बात की जाए सरपाड़ा 11 के लिए।
हालांकि भिवंडी से बिलोंग करने वाले अंपायर हैं शाहिद मोमिन सर, एक तरफ गोरेगांव से बिलोंग करने वाले संजीव पाटिल सर नजर आएंगे, दूसरी तरफ चितागम से बिलोंग करने वाले नदीम शाह जीपी पैनल के अंपायर हैं। रिवर्स खेलने का प्रयास, हालांकि ये पैटर्न स्ट्रोक था, लेग स्टंप के बाहर की गेंद रिवर्स खेला गया था कारपेट, वहां पर खिलाड़ी है गेंद को फील्ड किया आमिर शेख ने, तब तक बल्लेबाजों ने एक रन दौड़कर पूरा किया। स्कोर कार्ड पहुंचता वो 2 अंकों पर, 2 गेंदें 2 रन। मृणमय मौर्य और मिस्टर मीत ठाकुर दोनों की उंगलियां काफी बढ़िया काम कर रही हैं स्कोरिंग की भूमिका निभाते हुए। मैजिकल फिगर स्कोरर लेग साइड पे गेंद को खेलेगा, स्क्वायर लेग पर खिलाड़ी है, डायरेक्ट गेंद होंगे, बीट करके गेंद निकल जाएगी डीप स्क्वायर लेग रीजन में। 4 आते हुए मिलिंद वहां पर पहुंचे, हालांकि गेंद निकल जाए 4 रनों के लिए। हालांकि मिलिंद वापस दौड़ रहे थे, शायद बैट पॉपिंग में पहुंचे नहीं थी इसलिए वापस लौटे थे, मगर ये चौका आता हुआ 4 के साथ को आगे चलता हुआ 6 अंकों पर, गेंदें हो चुकी है 3। देखिए 3 गेंद में 6 रन लगे हैं, पहला ओवर प्रगति पथ पर है। इस वक्त देखिए ऑफ्टर के बाहर की गेंद, शॉट तो खेला जरूर, वहां पर खिलाड़ी तैनात है जब तक गेंद को फील्ड करते। हाँ वही वहां पर नजर आया, एक सिंगल जरूर बटोरा गया, 1 रन के साथ स्कोर आगे चलता, स्कोर फिलहाल पहुंचता हुआ 7 अंकों पर, पहला ओवर प्रगति पथ पर है। शुरुआत बढ़िया रही थी, अगर बात की जाए गेंदबाज आसिफ द्वारा, पहली गेंद पर विकेट आया था, उसके बाद एक व्हाइट बॉल, एक सिंगल, एक चौका, एक सिंगल, इस तरह से रन बटोरे जा रहे हैं। दबाव दोनों टीमों के ऊपर होगा। पिछले मैच में हमने बड़ा उलट फेर देखा, क्या बेहतरीन क्रिकेट खेला होम ग्राउंड पर। अगर बात की जाए दादू 11 पालकर टीम ने जड़ में रखा था, ब्लॉक में गेंद डाली गई थी, हालांकि गेंद को खोद कर निकालने का प्रयास, सिंगल के साथ को आगे चलता हुआ 8 गेंदें हो चुकी हैं 5, अभी आने वाली 1 गेंद का खेल बाकी है, आखिर गेंद आनी बाकी होगी। पहला ओवर काफी बेहतरीन घटित हो रहा है मैं ऐसे कहूंगा दोनों टीमों के लिए। इस ओवर में विकेट भी आए हैं, चौके भी आए हैं, व्हाइट बॉल भी आई है, सिंगल भी आई है, तो दोनों टीमों के लिए बराबर का ओवर चलता हुआ मैदान के अंदर। ये अच्छा शॉट, वहां पर खिलाड़ी हैं, जब तक अकबर गेंद को रोकते थोड़ा सा फंबल हुए, मगर 1 रन बटोरा है बल्लेबाजों ने। पहले ओवर की समाप्ति के बाद रन लगे हैं इस वक्त 9, 1 विकेट गवाकर बल्लेबाजी करती हुई टीम, लॉस ऑफ 1 विकेट। तो वक्त आपके पास रहेगा 25 मिनटों में, आपको 5 ओवर समाप्त करने हैं। ये भी ध्यान में रखना होगा, बल्लेबाजी करने वाली गेंदबाजी करने वाली टीम, गेंदबाजी के लिए जाफर आए हैं, जाफर जाफर दमन वाला। देखिए जाफर दमन वाला इस वक्त गेंदबाजी के लिए आते हुए अपने गोटे की पहली ओवर लेकर आए, टीम की तरफ से दूसरी ओवर लेकर आएंगे, लिफ्ट आर्म फिरकी गेंदबाज है और गेंदबाजी के लिए आते हुए इस वक्त एक ऑप्टर के बाहर की गेंद को खेला जरूर गया था, वहां पर विवेक को तैनात रखा गया। पहला सिंगल पूरा किया है, दूसरे का प्रयास करना चाहते मगर इलियास पठान विकेट के पीछे गेंद को गैदर करते हुए, हालांकि एक सिंगल के साथ संतोष सोना का बल्लेबाजों को उसको फिलहाल पहुंचता हुआ डबल डिजिट में 10 अंकों पर। 10 पर पहुंच चुका स्कोर कार्ड। विश नेटवर्क के माध्यम से आप ये प्रतियोगिता लाइव देख रहे हैं। आज अगर बात करें तो पालघर आर्यन ग्राउंड पर आप यूनिटी कप इस यूट्यूब के माध्यम से देख रहे हैं।
जवार टूर्नामेंट भी आप देख सकते हैं इस चैनल के माध्यम से, जहां पर 17 से टूर्नामेंट की शुरुआत रही है। ये शॉट अच्छा रहा, खिलाड़ी वहां पर विवेक का है, गेंद को रोका जरूर गया है मैदान के अंदर। 2 रन बटोर, तीसरे का प्रयास, प्रशांत माले काफी तेज दौड़े हैं। प्रशांत माले की ये खासियत रही है, जहां पर 2 थे वहां पर 3 रन दौड़ के पूरे किए। अच्छी रनिंग बिटवीन विकेट, अच्छी कॉलिंग मैं कहूंगा। फिलहाल स्कोर कार्ड पहुंचता हुआ 13 अंकों पर। 2 गेंदें हो चुकी हैं, 2 गेंदों में 13 रन आए हैं। देखिए आज की रात का ये तीसरा मैच चल रहा है। पहले 2 मैचेस में रनों को डिफेंड करने वाली टीम ने विन किया। इस वक्त ये बढ़िया गेंद वहां पर देख सकते क्या हुआ है। हालांकि विलियम की निगाहें नहीं थी, उन्हें लगा कि इलियास पठान के हाथों में गेंद आई है, मगर आप देख सकते हैं वहां पर कोई रन नहीं बट रहा। डॉट बॉल आती हुई बिंदी गेंद, कुछ अलग देखने को मिला। रिप्ले में जरूर देखेंगे, रिप्ले में देखेंगे क्या हुआ था जब गेंद छूटी थी विकेट कीपर से। नॉन स्ट्राइकर बैटर दौड़ते हुए नजर आए थे। फुल टॉस बॉल सीधे बल्ले से खेला, आमिर वहां पर है जब तक गेंद को फील्ड करते। हालांकि एक ही रन बटोरा जाएगा, वहां पर गलती हुई है। जहां पर थ्रो किया था वहां पर गेंद रुकी है। देखिए वहां पर अगर गेंद रुकती है तो आपको रनों को दौड़ कर ही लेना है। हालांकि रन बटोरे बल्लेबाजों ने तो। फिलहाल स्कोर कार्ड पहुंचता हुआ आप देख सकते हैं, स्कोर कार्ड 15 अंकों पर। मृणमय मौर्य हमारे साथ हैं जो बढ़िया काम करते हैं, उनके साथ मीत ठाकुर, एमटी और एमएम, ऐसे दोनों ही बढ़िया काम करते हुए। 15 पर 1 विकेट कमाकर बल्लेबाजी कर रही है टीम। स्लोवर गेंद, लेग ब्रेक गेंद डाली गई है। देखिए राइटी बैटर के खिलाफ लेग ब्रेक गेंद डालना कहीं ना कहीं बल्लेबाज को डोमिनेट करने वाली रहेगी, और यहाँ पर वही गेंद डाली गई गेंदबाज द्वारा। टिप्पा गिरने के बाद गेंद थोड़ी सी बाहर की ओर निकली है। आखिरी गेंद आने बाकी होगी, रन लगे इसको कार्ड पर फिलहाल 15। हालांकि दूसरा ओवर प्रगति पथ पर है, बड़े शॉट्स नहीं आए इस ओवर, मगर किफायती ओवर मैं कहूंगा। बेहतरीन गेंदबाजी, स्लो बार गेंद, फिर से एक बार बल्लेबाज को छकाया है वहां पर। टिप्पा गिरने के बाद गेंद रुक कर निकली है। बल्लेबाज थोड़ा सा जल्दबाजी में थे, रिप्ले में देख सकते हैं जरूर। टिप्पा गिरने गेंद थोड़ा सा रुक कर आई है, बल्लेबाज थोड़ा सा जल्दबाजी में निकल गया। डॉट बॉल आती हुई ओवर्स की अगर बात कीजिए, 2 ओवर का हुआ है खेल समाप्त। 2 ओवर के समाप्ति के बाद 7.50 के औसत रन बटोरे गए हैं। 15, 1 विकेट गवाकर बल्लेबाजी करती हुई टीम इस वक्त बल्लेबाजी करिए सरपाड़ा 11। Remix, 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 remix. Everybody now. देखिए 2 ओवर का हुआ है खेल समाप्त। 2 ओवर के समाप्त के 15 लगे। मयंक तरे हमारे साथ जुड़े रहेंगे। हालांकि अंकुश तरे इनके नवाब जरूर भी बेहतरीन कमेंट्री करते हैं। हालांकि दांडी से बिलोंग करते इस वक्त लेग स्टंप पर गेंद रखा था। प्रशांत ने गेंद को लेफ्ट किया और पहली गेंद वाइड डाली गेंदबाज ने। पिछली ओवर में जब शुरुआत की इस तरह से गेंद पर बोल्ड किया था विशाल पाटिल को। इस वक्त व्हाइट बॉल, इसको कार्ड फिलहाल पहुंचता हुआ 16। हल्के बल्ले से खेला गया, वहां पर एक सिंगल बटोरा जाएगा। दूसरे का प्रयास करना चाहते हैं दोनों बल्लेबाज। प्रशांत माले काफी तेज दौड़ते हैं, जब तक विकेट कीपर वहां पर पहुंचे बल्लेबाजों ने 2 रन दौड़कर पूरे किए हैं। उसको कार्ड फिलहाल पहुंचता उसको कार्ड पर 18। देखिए तीसरा ओवर प्रगति पथ पर 18 लग चुके हैं उसको कार्ड पर। इस वक्त जड़ में रखने का प्रयास था लोअर फुल टॉस के नियाज माजगांवकर वहां पर है, लेजेंड खिलाड़ी है, उम्र दराज खिलाड़ी की अगर बात की जाए। इलियास पठान, नियाज माजगांवकर नजर आ रहे हैं इस टीम में। फिलहाल 1 रन के साथ स्कोर कार्ड आगे चलता हुआ स्कोर कार्ड फिलहाल पहुंचता हुआ 19 अंकों पर। 2.2 गेंदें हो चुकी, 19 रन लगे स्कोर कार्ड पर। अब बात की जाए इस ओवर में 4 गेंदों का खेल बाकी रहेगा। हालांकि तीसरा ओवर फिलहाल प्रगति पथ पर है।
ऑन साइड पर गेंद को खेलने का प्रयास, ऑफ साइड पर गेंद ट्रैवल, वहां पर खिलाड़ी हैं जब तक अकबर अली गेंद को फील्ड करते हैं, बेहतरीन थ्रो किया गया, एक ही रन के साथ संतुष्ट होना होगा बल्लेबाजों को, एक रन के साथ स्कोर आगे चलता हुआ 20 20 ओवर अच्छी गेंदबाजी में कांग्रेस वक्त की जा रही है आसिफ पुछाले द्वारा। ऑफ साइड पर गेंद को खेला गया, नियाज माजगांव का वहां पर है, गेंद को रोकते हुए नजर आए, मगर एक ही रन के साथ संतुष्ट होना होगा बल्लेबाजों को। फिलहाल एक के साथ आगे चलता हुआ 21 सिंगल सिंगल रनों से रनों को बटोरा जा रहा है। फिलहाल सरपाड़ा 11 बल्लेबाजी करने वाली टीम द्वारा, विशाल जल्द आउट हो, उसके बाद प्रशांत माले और मिलिंद अच्छी साझेदारी बटोर रहे हैं अपनी टीम के लिए। बड़ा हिट करने का प्रयास, इनसाइड एज, खिलाड़ी वहां पर तैनात है, जब तक इनको रोकते कप्तान रोहित पाटिल वहां पर नजर आए। हालांकि एक रन बटोरा, 22 का कॉल अब्बा दर्शाते हुए, टिप्पा गेंद पर गेंद थोड़ी सी अंदर की आई थी, एक रन बटोरा, एक रनों के साथ स्कोर कार्ड में तब्दीली की जाएगी। स्कोर कार्ड फिलहाल पहुंचता हुआ 22 अंकों पर, 22 पर एक विकेट गवाकर बल्लेबाजी करी टीम। यहां से अगर बात की जाए तो आखिरी गेंद का खेल बाकी होगा। ओवर नंबर प्रगति पथ पर इस वक्त तीसरा, इस वक्त सीधे बल्ले से खेलने का प्रयास, आसिफ ने गेंद को फील्ड किया, डायरेक्ट हिट वहां पर नहीं हुई है, एक सिंगल तेजी के साथ बटोर विवेक का बढ़िया कम बैकअप मैं कहूंगा दिया गया, और एक रन के साथ यहां पर आपको संतुष्ट होना होगा। स्कोर कार्ड 3 ओवर की समाप्ति के बाद रन लगे 23 रन 23। इसके बाद होने वाला मैच, धोनी कप्तान टॉस के लिए आपको तैयार रहना होगा। एक तरफ मंगल मूर्ति धनसार बनाम मैत्री 11 पालघर, कुणाल जाधव अपने कप्तान को टॉस के लिए तैयार रखना होगा। कुणाल वेलकम, आपका भी स्वागत रहेगा। मंगल मूर्ति पालघर और मैत्री 11 पालघर, मंगल मूर्ति धनसार और मैत्री 11 पालघर के कप्तान, आपको इनिंग ब्रेक में टॉस के लिए तैयार रहना होगा। चला तर पाहूया, 3 शतक संपले, 3 शतकानंतर धावसंख्या फलकावर आहे ती 23। गोलंदाजी मार्कवर असतील ते सुमित, पहिला चेंडू टट्टावून दिलाय, क्षेत्ररक्षण असेल, क्षेत्ररक्षण करतो तोपर्यंत 2 धावा सहर्षपणे पार काढतात प्रशांत। धावसंख्या 2 25 धावा। चेंडूला मात्र ऑफच्या दिशेने फटका सजून दिला, तोवर बघता 3 धावा सहर्षपणे पार करतात। धावसंख्या फलकावर आपले ती 28 धावा। सुंदर फलंदाजी करताना प्रशांत, क्षेत्ररक्षणात थोडीशी बदल करताना चौथं शतक मार्गस्थ। चेंडूला मात्र टट्टावून दिलाय, क्षेत्ररक्षण असेल, सुंदर क्षेत्ररक्षण, एका धावेवर समाधान मानायला लागेल। धावसंख्या 1 निवडते ती 29 धावा। 3 चेंडू पार झालेले आहेत या शतकातील, 3 चेंडू शिल्लक। चौथं शतक मार्गस्थ, पुढील चेंडू, चेंडूला मात्र फाईन लेगला खेळायचा प्रयत्न होता, पण तो यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन बसला, निर्धाव चेंडू। सुंदर गोलंदाजी होती, सुंदर फलंदाजी तितकीच सुंदर क्षेत्ररक्षण पण पाहायला भेटत आहे। एका बाजूला तारापूर चिंचन व
दुसऱ्या बाजूला सरपाडा 11 पुढील चेंडू. चेंडूला मात्र टट्टावून दिला. चांगला फटकार असेल, क्षेत्ररक्षण असेल. मेराज 1 धाव. धावसंख्या फलकावर आहे 33. या शतकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. चौथे शतक मार्गस्थ. शेवटचा चेंडू. चेंडूला मात्र टट्टावून दिलाय. 1 बाउन्स 4. किरण जाधव यांच्या डोक्यावरतून जातोय हा खणखणीत चौकार. धावसंख्या फलकावर आहे 34 धावा. पाणी घेऊन जा लगेच. कमिटी मेंबर्स कोणी असते पाणी घेऊन जा लगेच. मुन्ना जाकीर पाणी घेऊन जा लगेच. जाकीर थोडंसं भागी आहे. तरी यांच्या सुपुत्रींचा आवाज आपण ऐकत होतात. मयंक तरे नक्कीच दांडी विभागात हा आवाज आहे. येणाऱ्या काळामध्ये हा सुद्धा आवाज पूर्ण पालघरमध्ये गाजेल. सध्याच्या घडीमध्ये 8 ते 9 वर्ष यांचं वय. 13 वर्ष वय आहे, पण असं वाटतं की 8 किंवा 9 वर्ष असेल. राजूभाई सांगतात आम्हाला, मेरा नाम है राजू, सब लोग हो जा बाजू, असे राजूभाई आमच्या कॉम्बॉक्समध्ये आहेत. बघा 4 षटकांचा खेळ संपला गेला. 34 धावा, फटकावर 34, लॉस ऑफ 1 विकेट. 0वर पहिला गडी बाद झाला होता. त्यानंतर 34 धावांची पार्टनरशिप झाली आहे. नवीन गोलंदाज जाफर दमनवाला आलाय 55 उजव्या बाजूने. प्रशांत साडे रिव्हर्स खेळला. डीपमध्ये खेळाडू आहे सज्ज तिकडे. अकबर अली पुढे ससावतो. चेंडूला फिट करते. फंबल झाला आहे. याचा फायदा दोन्ही बॅटर उचलते. 2 धावा परिपूर्ण केल्यात. 2 धावाने दफक पुढे ससावते. धावसंख्या धावपते दफडकावत 36-36. 36वर 1. बघा शांतपणे सामना सुरू आहे. 25 मिनिटाचा कालावधी तुमच्याकडे आहे. 36वर 1. 36 लॉस ऑफ 1 विकेट. चांगली पार्टनरशिप झाली असं म्हणावं लागेल. सेकंड विकेट साठी मिलिंद आणि प्रशांतच्या माध्यमातून. तसं अमोल खेळायचा प्रयत्न होता. पाहू शकाल यशलेक्षकांनी कुठलीच चुकी केली नाहीये. वेगवान यशलेक्षण केलंय, परंतु पाहू शकाल हा चेंडू डॉट आलाय. मी विनंती करेल यानंतर होणारा सामना एका बाजूला मैत्री 11 पालघर विपक्ष मंगलमूर्ती दंसार. दोन्ही कॅप्टन टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये सज्ज राहायचं. मंगलमूर्ती दंसार विपक्ष मैत्री 11 पालघर. बोथ ऑफ कॅप्टन्स इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. पाहू शकाल खेळाडू आहेत सज्ज. रोहित पाटील मिस्टर रोया चेंडू फील्ड करतायत चांगल्या क्षेत्रातील कॅप्टनच्या माध्यमातून. उर्विडीचे ऑनर आहेत आणि पाहू शकाल रातो के कातील रोहित पाटील चेंडूला फील्ड करतायत. एकेरी त्यामुळे धावपक पुढे ससावते. 37 धावा. यावेळेस उंच फटका तर खेळला. डीपमध्ये खेळाडू अविवेक आणि करणार नाही चुकी. फलंदाज होतो बाद. 37वर लागणार दुसरा हादरा. मिलिंद बॅक छोटा आउट. चांगले खेळ साकारले मिलिंद असं म्हणावं लागेल. 5व्या षटकाच्या या चेंडूवर
ऑफच्या बाहेर चेंडू होता. चेंडू थोडासा बाहेर निघत होता. मग विथ स्पिन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फटका फसला. विवेकनी खूप सुरेख झेल टिपला. फलंदाज झालाय बाद. गडी क्रमांक दुसरा, बॅक टू डकआउट. मैदानाच्या आतमध्ये संदीप धोडी आलेत. अष्टपैलू खेळाडू आहेत. जर पाहिलं गेलं तर खूप नावाजलेले खेळाडू. एचजी स्पोर्ट्सचे मालक आहेत अमन मेमन, म्हणजे समन थैली. प्रचलित असं नाव. त्यांचं आपण करूया स्वागत. ओवी ग्रुपच्या माध्यमातून आयोजित केलेली युनिटी कप 2026 मध्ये. स्लोवर चेंडू क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. शॉर्ट फायनल खेळाडू आहेत किरण जाधव चेंडूला फील्ड करतायत. पंचांनी बाईचा कॉल दर्शवलाय. शाहिद मोमीन सर आहेत. एके धावाने पुढे सरसावते. 38-38. इलियास पठाण यांच्या नेतृत्वामध्ये वाढलेले खेळाडू आहेत असं म्हणावं लागेल. संदीप धोडी असतील, प्रशांत माले असतील, खूप सारे खेळाडूंना त्यांनी बनवलंय. पालघर तालुक्यामध्ये तर पाहिलं तर खूप सारे खेळाडूंना त्यांनी दिशा दाखवली असं म्हणावं लागेल. आज पण संदीप धोडीला आपण केव्हा बाईट घेतली तर इलियास पठाण यांचं नाव त्यांच्या मुखावर असतो. आज त्यांच्या विपक्षामध्ये खेळत आहे. 38 वर 2 गडी बाद झालेत. रिव्हर्स खेळला. पॅटर्न स्ट्रोक आहे. डीपमध्ये खेळाडू आहे. विवेक पुढे सरसावलाय, पण तू एक टप्पा खातोय, 2 टप्पा खात चेंडूला फील्ड करते. दोन्ही बॅटर्स 2 धावा परिपूर्ण करतात. 2 धावाने धावक पुढे सरसावते. धावसंख्या धावपळ 40 अंकावर. पंचांनी 1 शॉट दिलाय. प्रशांत माले 1 धाव शॉट घेतली असं म्हणावं लागेल. 1 शॉट 39 धावा धावफलकावर. 5 षटकांचा खेळ संपला गेला. 5 षटकांची समाप्त करीत 39 गडी बाद झाले. 2 आता येणारे अंतिम 6 चेंडू. मी विनंती केली दोन्ही कॅप्टन टॉस साठी सज्ज राहायचं आहे. मैत्री 11 पालघर विपक्ष मंगलमूर्ती 11 धनसार. खूप वर्षाचा अनुभव खेळाडूकडे आहे. नियाज माजगावकर पाहू शकाल गुलीमाग वसत झालेत. फ्लायटेड बॉस स्लोवर चेंडू. संदीप धोडी सरप्राईज झाले. त्याच्या चेहऱ्यावर हास्य नक्कीच असणार का की नियाज माजगावकर यासाठी ओळखले जातात. फ्लायटेड स्लोवर चेंडू होता. संदीप धोडी चेहरा स्माइल नक्कीच आहे. आणि प्रत्येक बॅटरला असे ते डॉमिनेट करतात. पाहू शकाल किती फ्लायटेड होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू मध्ये आला आणि पाहू शकाल सफल झाले होते. ऑफच्या बाहेर येऊन खेळायचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्डमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल धाव बाय चेंडू आली. धावफलकावर 40. 2 गडी बाद. अजून येणारे 5 चेंडूचे खेळ बाकी. प्रशांत माले 20 वर बॅटिंग करतोय. चेंडू फेस करत तब्बल 16 चेंडू 20 वर बॅटिंग करतोय. आताही येणारे 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूमध्ये एखादा जर मोठा फटका 50च्या घरामध्ये धावपळ गेलं तर फायटिंग स्कोर असणार. विपुल करत असतील गुळी मागवर जर पाहिले तर संदीप धोडे असतील. गोलंदाजी चांगली आहे. विशाल असतील, स्वतः जग्गूदादा असतील. एक धाव नक्कीच परिपूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न करतील. विवेकचा बॅकअप चांगला राहिला. चांगला बॅकअप बनावा लागेल विवेकच्या माध्यमातून. फेकी खूप सुरेख झाली आहे. 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या. चांगला क्षेत्रक्षण विवेकचा राहिला आहे. 2 धावाने धावपळ पुढे सरसावते. धावसंख्या धावपळ 42 42 अंकावर. 42 धावा धावफलकावर. अजून येणारे 4 चेंडूचे खेळ बाकी आहे. 40 प्लेचे लेजेंडरी खेळाडू आपण पाहतोय. बघा या वयामध्ये या प्रकारे क्रिकेट खेळतायत तर त्यांच्या पीक टाइममध्ये कशा प्रकारे ते खेळत असतील असं प्रत्येकाने दृश्य पाहिलं पाहिजे. कारण की त्या टायमाला यूट्यूब नव्हतं, चांगल्या बॅट्स नव्हत्या, मैदान नव्हते, प्रॉपर शूज नव्हते, स्लीपर किंवा बिना चपल्याने खेळाडू खेळलेले आहेत. केनवाचे शूज असायचे, ग्रीन सोलवाले शूज, कापडाचे शूज. यावेळेस लॉफ्टेड फटका. डीप स्क्वेअर लागला. चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीपमध्ये खेळाडू नाही आहे. चेंडू निघून जातो सरळ सीमारेच्या पार. प्रशांत मालेच्या बॅट मधून आलाय चौकार. 4.
व्यास चांगलं काम करतायत अंबे साऊंड्स यांच्या माध्यमातून. गरबा स्पेशलिस्ट म्हणावा लागेल आणि खूप चांगलं काम त्यांचं राहिलंय. खूप चांगले इव्हेंट्स ते करतात. बॅट शिकट पाहू शकाल थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल झाला. रोहित पाटील कॅप्टन तिकडे आले. चांगलं क्षेत्र रोहितच्या माध्यमातून. रोहित चेंडू पकडल्या धावून येतो विकेट किपरच्याकडे. पाहिलं आपण एक सिंगलचा विकेट धावून आपण पुढे ससावते संख्या 47-47. येणाऱ्या दोन्ही 2 चेंडूचा खेळ बाकी. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी यायचं. मंगलमूर्ती धनसार चे कॅप्टन आणि एकावचं मैत्री लिहून पालघर संघाचे कॅप्टन टॉससाठी. पुढील चेंडू घेऊन नियाज मासगावकर गुलमाग सज्ज होतील तर पाहिलं तर या षटकामध्ये चांगली गोंधी राहिली आहे. एक चौकार नक्कीच आला. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न चेंडू पाहायला प्रयत्न झाला. धाव घ्यायचा प्रयत्न प्रशांत करतात परंतु पाहू शकाल संधी थोडी स्वतःचा विकेट सॅक्रिफाईस करतात. प्रशांतची बॅट चांगली लागली आहे. त्यांना स्ट्राईकवर आणलं गेलं. धावसंख्या 47 वर. गडी बाद झाला तिसरा. विशाल नवीन बॅटर नॉन स्ट्राईक एंडवर आहे. स्ट्राईकवर प्रशांत आहेत. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न राहिला होता पण पाहू शकाल चेंडू ट्रॅव्हल झाला आणि चेंडू निघून जातो सरळ 22 मध्ये चौकार. 4 धावाने धावफलक पुढे सहसा होते. 6 षटकांच्या समाप्तीकरिता धावा धावफलक लगावले. तब्बल 51-52 धावांचा पाठलाग करायचा. 52 धावांचा लक्ष असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. शाळेपासून लहानपणापासून या ग्राउंडची एक वेगळी आमची ओळख आहे या ग्राउंडची आणि त्याच्यामुळे इथे खेळायला आज 40+ पण क्रिकेट या मैदानावर खेळतोय ना तर मन भरून येत आहे आणि खरोखर खूप सुंदर आयोजन नियोजन आहे.
आणि या कमिटीला खरोखर म्हणजे कौतुकास्पद बोलण्यासारखे शब्द माझ्याकडे कमी आहेत, पण खूपच छान. बेस्ट ऑफ लक बोथ कैप्टन्स, बेस्ट ऑफ लक। शोएब भाई हमारे साथ, शोएब भाई आप भी कुछ कहिए, टूर्नामेंट कर रहे हैं आप एज अ टॉस कर रहे हैं, क्या कहेंगे एक तो यूनिटी कप के बारे में? शोएब भाई कह रहे कि बोलने की जरूरत नहीं, बहुत बढ़िया टुर्नामेंट आहे। बोले आपण मैदानाच्या आतमध्ये तिकडे दोन्ही संघ सज्ज होतील, पण टॉस बॉक्स मध्ये न्यूज आहे, टॉस विन झालं ते मैत्रीण पालकर प्रथम स्वीकार केले, गोलंदाजी आमंत्रण दिले ते म्हणजेच मंगलमूर्ती धनसारे संघाला बॅटिंगसाठी। परंतु वळूया मैदानाच्या आतमध्ये जिकडे धावा बनवायचे आहेत विजयासाठी, तब्बल जर पाहिलं तर 52 धावांची गरज आहे। आणि या ऐकण्यासाठी आपण मायक्रोफोन आमंत्रित करूया पार्थ भोईर यांना, ओव्हर टू कॉम्बॉक्स। आतमध्ये बोललात तर बनवायचे धावांचे आव्हान दिलंय। जिकडे जर बघितलं 36 मध्ये बनवायचे 52, तारापूर चिंचणी संघाला जिकडे मध्ये डिफेंड करावं लागतील सरपडा 11 जग्गू संघाला। तर काय घडतंय काय बिघडतंय, चला क्षेत्र सजून घ्यायचं आहे आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये देखील पाठवायचं आहे। चला क्षेत्र संघ, चला आपण क्षेत्र सजवून घ्यायचं आहे, वेळ न घालवता। चला सरपाटा संघ आपलं क्षेत्र सजवून घ्यायचं आहे। चला वेळ न घालवता चला स्पीडअप करायचं, लक्षात असू द्या। दोन्ही सलामीची जोडी एका साईड इलियास, एका साईडला किरण, अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आता मात्र पहिलं षटक घेऊनच येतो। पहिले षटक संदीप जिकडे जर बघितलं आव्हान केले 52 धावांचा, 36 मध्ये बनवायच्या 52 षटकातील पहिला चेंडू, इनिंग मधला पहिला चेंडू, दुसरा इनिंग मधला। आता स्ट्राईकला इलियास, षटकातील पहिला चेंडू आता सुरेख पहिला चेंडू घेऊन सुंदर सुरुवात केलाय। मात्र तोपर्यंत एक तवेरी संघाचा खातं गोलते, एक चेंडू आणि एक धावा।
स्कोर कार्डवर लागल्या जातात आतापर्यंत मात्र. आता पण स्ट्राईकला असेल तो किरण. जिकडे सर बघितलं एक चेंडूचा खेळ संपला, उर्वरित चेंडू 5 असतील आणि दुसरा चेंडू असेल तो मार्गस्थ. पुन्हा एकदा किरण ऑन स्ट्राईकला. यावेळेस फटका सजवलाय. क्षेत्ररक्षण आहेत सरसावतील पुढे. तोपर्यंत एक धावाची डबलमध्ये कन्वर्ट करतील का? हो यस. फेकी मात्र खराब होती. बॅकअप सुंदर होतं. तोपर्यंत 2 धावा परिपूर्ण होणार आणि 2 धाब्याने धावसंख्या सरसावेल आणि ती पोचेल मात्र अगदी 3 या धावसंख्येवर. 2 चेंडू आणि 3 धावा हे समीकरण स्कोर कार्डवर लागले जातात. आता मात्र पुन्हा एकदा किरण ऑन स्ट्राईकला. यावेळेस फटका सजवला स्ट्रेटच्या रूपात. क्षेत्ररक्षण आहेत थर्ड सर्कलमध्ये. तोपर्यंत एक धाव परिपूर्ण होणार आणि या एक धावेने धावसंख्या सरसावेल आणि ती बसेल मात्र 4 या धावसंख्येवर. 3 चेंडू आणि 4 धावा. येणार उर्वरित चेंडूचे 3 आणि 14 चेंडूचं मार्गस्थ. पुन्हा एकदा फलंदाज तैनात. आता फुलटॉस चेंडू आक्रमण केलाय. क्षेत्ररक्षण आहेत कोणतीही चूक न करता. आता मात्र फलंदाजाला पाठवून दिलं अगदी तंबूच्या आसऱ्याला. आता मात्र होतंय विकेटचं पतन. पहिली हातरा लागतंय ती चिंचणी संघाला. इट इज गॉन आणि होतंय विकेटचं पतन. धन्यवाद डिझे. आता मात्र विकेट घेतला मात्र 14 चेंडूवर तिकडे फलंदाजाला अगदी पाठवून दिलं तंबूच्या आसऱ्याला. काय झेलबाद घेतलं. अतिशय कोणतीही चूक न गेली क्षेत्ररक्षणाने आणि याच कारणामुळे फलंदाजाला अगदी पाठवून दिलं तंबूच्या आसऱ्याला. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमीर येतोय. जिकडे जर बघितलं 4 चेंडूचा खेळ संपला. या 4 चेंडूमध्ये 4 धावा खर्चीकरण केल्या आणि 1 विकेट देखील घेतलाय. येणारा चेंडू हा 5वा. ऑन स्ट्राईकला नवीन फलंदाज अमीर येतोय. राईट हँड फलंदाज षटकातील. पुढचा चेंडू 5वा. आता मात्र फटका सजवलाय ऑफसेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षण आहे तैनात सरसवतील. एक धाव परिपूर्ण होणार का? 2 धावा घेणार का? हो यस. आणि या 2 धावेनुसार धावसंख्या सरसावते आणि ती पोचेल मात्र 6 या धावसंख्येवर. 5 चेंडू आणि 6 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. आता मात्र येणारा चेंडू अगदी शेवटचा. स्ट्राईकला पुण्याच्या अमीर. काय घडतंय शेवटच्या चेंडूवर? पुण्याच्या एकदा याच फटका सजवलाय ऑनसाइड रिजनला. क्षेत्ररक्षण नाही आहेत तिकडे. काय होतंय? काय बिघडतंय? येतोय 1 बाउन्स आणि सीमा रेषे पार. येतोय चौकार. या 4 धावेने धावसंख्या सरसावली. अगदी ती पोचली मात्र 10 या धावसंख्येवर. डबल डिजिट मध्ये जात आहे. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाखेर धावसंख्या पोचली अगदी 10 या धावसंख्येवर. तोपर्यंत घेऊया पुढे एक छोटासा ब्रेक. देऊया डिझेल एकदा संधी.
धन्यवाद डीजे. पहिल्या षटकाखेर धावसंख्या स्कोर कार्डवर परतवलं गेलं ते पोचले अगदी 10 या धावसंख्येवर. आता मात्र दुसरा षटक घेऊन येतो. सरपड संघाचा एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचा आहे, लक्षात असू द्या. आता मात्र पहिलं षटक घेऊया ना. पुन्हा एकदा फटका सजवलाय, बॉल चाललाय अगदी वन बाउन्स. क्षेत्ररक्षणाला बीट करत येतो सी मार रेषे पार, येतोय चौकार. एक धाव परिपूर्ण होणार आणि एक धावीनुसार धावसंख्या सरसावेल आणि ती पोहोचेल मात्र 15 या धावसंख्येवर. पण एक मिनिट थांबवायचं मॅच. आपला सरपट सरपट संघ एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचा आहे, लक्षात असू द्या. हे सुरू करायचे मॅच. दुसऱ्या षटक विपुल, जिकडे मात्र 2 चेंडू मग 5 धावा घरचे कारण झालाय. येणारा चेंडू हा तिसरा पुन्हा एकदा अमीर ऑन स्ट्राईकला. यावेळेस फटका सजवण्याचं काम केलाय, बॉल चाललाय अगदी क्षेत्ररक्षणाच्या साईडला. एक क्षेत्ररक्षण सुरेख झालाय, तोपर्यंत 2 धावा या परिपूर्ण होणार आणि 2 धावांनुसार धावसंख्या सरसावेल आणि ती पोचेल मात्र 17 या धावसंख्येवर. 3 चेंडू आणि 17 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. येणारा चेंडू हा चौथा पुन्हा एकदा अबीर ऑन स्ट्राईकला असेल. या चेंडूवर काय घडतंय, काय बिघडतंय, याच फटकाचा प्रयत्न होता. पुण्याच्या बॅटच्या गाड्या घेऊन अगदी यष्टांच्या पाठीमागे सुंदर क्षेत्ररक्षण झालाय, तोपर्यंत एक धाव परिपूर्ण आणि एक धावीनुसार धावसंख्या सरसावेल आणि ते पोचेल मात्र 18 या धावसंख्येवर. 4 चेंडू आणि 18 धावा स्कोर कार्डवर लागले जातात. आता मात्र पुन्हा एकदा किरण. यावेळेस फटकाचं काम होता, नसतील तिकडे आणि बॉल चाला अगदी ऑन साइड रिझनला. दन 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 करा सी मार रे पार, येतोय चौकार आणि या 4 धावांवर धावसंख्या सरसावली अगदी जी पोचली मात्र 22 या धावसंख्येवर. या 4 धावसंख्या पोहोचली अगदी 22 या धावसंख्येवर. येणारा चेंडू हा अगदी शेवटचा पुण्याचा किरण, ज्यामध्ये एक चौकार ठोकला पाठच्या चेंडूवर. 11 फुट चेंडू आक्रमण केलाय, बॉल चालाय अगदी लांब 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 वर, येतोय षटकारासाठी. अफलातून फटका सजवला किरणच्या भेटीतून आणि या 6 धावांनी धावसंख्या सरसावली आणि ती पोचली मात्र अगदी 28 या धावसंख्येवर. 2 षटकाखेर धावसंख्या स्कोर काढून परतवून पाहिल्या, त्या पोहोचतात अगदी 28 धावसंख्येवर. तोपर्यंत आपण देऊया संधी डिझेला. धन्यवाद डिझे.
2 षटकांखेर धावसंख्या स्कोर काढून परतावे पाहिला त्या पोहोचत 28 या धावसंख्येवर. तिच्या षटकावर जगदीश. षटकातील पहिला चेंडू ऑन स्ट्राईकला आता मात्र अमीर असेल. आता मात्र समीकरण जर बघितलं 24 मध्ये बनलं 24 चेंडू आणि विजयासाठी देखील पाहिजे 24 धावा. बॉल टू रन मात्र बनवायचे आहेत आणि डिफेंड करावं लागतील सरपाडा संघाला आणि चेस करतील चिंचणी संघाला. काय घडतंय काय बिघडतंय. तिसऱ्या षटकावर जगदीश. षटकातील पहिला चेंडू अमीर ऑन स्ट्राईकला असेल. काय घडतंय पहिल्या चेंडूवर. आता मात्र या सॉफ्टवेअरने कट करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षण आहेत तोपर्यंत एक धाव परिपूर्ण होणार आणि एक धावून धावसंख्या सरसावेल आणि ते पोचेल मात्र 29 या धावसंख्येवर. एक चेंडू आणि 29 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. येणारा चेंडू हा दुसरा. पुन्हा एकदा किरण जिकडे मात्र षटकार चौकारची बरसात केलाय. यावेळेस फटका सजवलाय. क्षेत्ररक्षण आहे तैनात. पण क्षेत्ररक्षण बीट करत किरण सांगेल मी आहे जिवंत अजूनपर्यंत माझ्या संघासाठी. आणि यावेळेस येतोय किरणच्या बॅटमध्ये पुन्हा एकदा चौकार. आणि या 4 धावा अफलातून. काही कमाईचा चौकार जर बघितलं रिप्लेमध्ये अफलातून. या 4 धावांची धावसंख्या सरसावली. अगदी जी पोचली मात्र 33 या धावसंख्येवर. आता मात्र पुन्हा एकदा किरण. यस फटका सजवलाय. क्षेत्ररक्षण कोणीही नाही. येणार का चौका. हो यस. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा एकदम बीट करत काय कमाईची फलंदाजी करतोय किरण. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये अफलातून काय टॅलेंटेड. आणि या 4 धावा धावसंख्या पोचेल ती अगदी 37 धावा 37. आता मात्र पुन्हा एकदा चौथा चेंडू. याच फटका सजवलाय. क्षेत्ररक्षण आहे तैनात ऑफसाईडच्या दिशेने. पण यावेळेस केलंय चुकी मात्र. या चुकीला माफी नाही. आणि येतोय या 4 धावांची धावसंख्या सरसावेल. आधी पोचते पुन्हा एकदा 41 या धावसंख्येवर. 3 चेंडू आणि 3 चेंडू मागे 3 चौकार ठोकऱ्यात असा मात्र किरण अफलातून फटकेबाजी करतोय. पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन जगदीश ऑन स्ट्राईकला. किरण ज्याने मात्र 3. आता मात्र चौकार नाही तर षटकार येतोय लांब 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 वर. किरणच्या बॅटमधून येतोय षटकार. तर मात्र 19-1 तर्फी मॅच. एक साईडला बघितलं चिंचरीच्या साईडला झुकलेला. आता मात्र पुन्हा एकदा फटका सजवलाय. बॉल चालला अगदी या चेंडूवर समाप्त होणार का. हो यस. यावेळेस षटकार. किरण सांगेल मी होता खंबीरपणे. किरणने स्वतःचं योगदान देण्याचं काम मात्र केला. आपल्यातून फटकेबाजी केली तरी चौकार षटकारची बरसात सुरू होती. ही किरणमध्ये क्लास होते मात्र. आणि विजय संघ नो डाऊट अर्थात जो ठरतोय मात्र तारापूर चिंचणी संघ.